नमस्कार मंडळी, शेती माझे दैवत या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे अगदी मनापासून स्वागत। आणि हे बघा मंडळी, मुलांसाठी अगदी घरच्या घरीच आणि स्वादिष्ट असा नाश्ता मी बनवून दाखवणार आहे, आणि ते पण घरच्या डाळीपासून, म्हणजे मुलांच्या तब्येतीसाठी पण एकदम चांगला। आणि कसं की आपण बाहेरचं खाल्ल्यापेक्षा जर घरचं जर खाल्लं तर नक्कीच मुलांच्या तब्येतीसाठी एकदम चांगला असा नाश्ता मी बनवून दाखवणार आहे, आणि एकदम झटपट आणि खायला सुद्धा एकदम टेस्टी। तर चला मग, देवेंद्र सुद्धा घरी आली होती, तर मम्मी काहीतरी असं खमंग बनवतं म्हणून बघा तिच्यासाठी बनवते मी आता छान असा नाश्ता। तर पूर्ण रेसिपी शेवटपर्यंत पहा, आणि जर तुम्हाला माझी रेसिपी जर आवडली तर करून बघा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला मग, आता ज्याप्रमाणे आपण आपे बनवतो ते साहित्य घ्यायचं आहे, आणि आपे सुद्धा आपले बनतील। तर मोठ्या वाटीने घेतले वाटी भरून तांदूळ, आणि त्यापेक्षा छोट्या वाटीने घेतले 1 वाटीभर हरभऱ्याची डाळ, आणि त्याच्यापेक्षा पण छोट्या वाटीने घेतली मी मुगाची डाळ 1 वाटी भरून, आणि 1 वाटीभर उडदाची डाळ थोडंसं घेतलं आहे मी याच्यात पोहे, आणि आपले जे आपण इकडे बनवणार आहे रेसिपी, तर त्याच्यात ती फुलण्यासाठी घेतले थोडेफार पोहे। तर चला मग, आता हे पूर्ण साहित्य घेतलं आहे, तर घेऊया स्वच्छ पाण्याने आता धुवून। तर ज्या ह्या आपण घरच्या डाळी घेतल्या होत्या, तर बघा किती अशा त्याच्यातून पाणी निघतं, तर म्हणून 2-4 पाण्याने असे स्वच्छ धुवून घ्यायच्या, आणि जवळजवळ आता हे 4 तास तरी भिजू द्यायचं। आणि लवकर जर आपल्याला बनवायचं असेल तर थोडं कोमट पाणी घ्यायचं। तर बघा, असं आता हे भिजवायला घातलं आहे, आणि मी थोडं कोमटच पाणी करून घेतलं होतं, कारण जवळजवळ 3 तासात हे छान प्रकारे भिजेल, आणि भिजल्यानंतर खूप छान असा आपलं हे जो आपण पदार्थ बनवणार आहे तर तो फुलणार आहे, म्हणून असं छान आपलं हे जे डाळी आपण भिजत टाकल्या होत्या तर अशा छान भिजल्या पाहिजेत, तर त्याची काळजी आपल्याला या ठिकाणी घ्यायची आहे। तर बघा मंडळी, आता 4 तास पूर्ण झाले आहे, तर मस्त आपलं हे आता भिजून सुद्धा झालं आहे, आणि आपण असं थोडंसं बघणार आहे की भिजलं की नाही। तर बघितलं, छान प्रकारे आता भिजलं। आता मिक्सरवर काढायला काही आपल्याला हरकत नाही। तर बघा मंडळी, जसं आपण आप्पे बनवतो याच्यापासून आप्पेसुद्धा बनणार आहेत, तर तसंच आपल्याला हे मिक्सरवर फिरून घ्यायचं आहे, म्हणजे जास्त बारीक पण नाही आणि जास्त जाड पण नाही, मीडियम साईजचंच आपल्याला आता हे एकदा बॅटर आपण काढून घेऊया, आणि नंतर घेणार आहे साहित्य। तर हे बघा, याच्यासाठी घेतलं मी टमॅटो, गोबी, शिमला मिरची, कोथिंबीर आणि कांदा। अजूनसुद्धा जर आपल्याकडे काही व्हिटॅमिनयुक्त पालेभाज्या असल्या तर त्यासुद्धा आपण याच्यात यूज करू शकतो। बटाटेसुद्धा, पालक भाजी, जेवढा पण भाजीपाला याच्यात टाकला तर एकदम चांगल्या प्रकारे अशी टेस्ट याची वाढणार आहे। परंतु जो भाजीपाला घरी उपलब्ध होता तर तोच भाजीपाला मी याच्यात घेतला होता, आणि तोच भाजीपाला यूज करून आता बनवणार आहे आपला। मी काही त्याचं नाव तुम्हाला सांगणार नाही, परंतु सांगेल, नंतर सांगेल। तर चला मग, आता घेऊया आपण थोडंसं तेल तापायला, आणि एका कढईमध्ये तेल घेतलं, तर याच्यात टाकणार आहे मी मोहरी, जिरं आणि कढीपत्ता। तर हे असं खमंग तळून घ्यायचं, आणि त्या बॅटरमध्ये आपल्याला टाकायचं आहे, आणि इकडे चहासुद्धा ठेवला होता। तर बघा, हे पूर्ण असं मिक्स करून घेतलं, आणि कसं शिमला मिरची जास्त काही तिखट नसते, त्यामुळे थोडं तिखट करायचं होतं, तर म्हटलं थोडं तिखटसुद्धा त्याच्यात मी ॲड करणार आहे, आणि मीठ पण टाकायचं, मीठ टाकायला विसरू नका। तिखट, मीठ आणि थोडंसं हळद पण घेते। तर चला मंडळी, आपलं बॅटर या ठिकाणी तयार झालं आहे, आणि एकदम मिक्स करून घ्यायचं आहे छान प्रकारे। तर असं इतकं मुलांसाठी खायलासुद्धा एकदम छान, आणि पिझ्झासुद्धा मुलं मागणार नाहीत, खायला पण टेस्टी, आणि आपल्या शरीरासाठी पण हेल्दी असा नाश्ता सकाळीसुद्धा आपण देऊ शकतो, कारण संध्याकाळी जर आपण हे बॅटर तयार करून ठेवलं तर सकाळी नाश्त्याला करू शकतो। त्यासोबत बनवूया छान प्रकारे चटणी।
तर बघा चटणीसाठी काय काय मी साहित्य घेतलं आहे. ओलं खोबरं आणि डाळ्या घेतल्या, कोथिंबीर, त्याच्यात घेतला पुदिना आणि हिरवी मिरची, थोडंफार जिरं. तर हे साहित्य पूर्ण घेतलं आहे. तर आता हे घेऊया एकदा मिक्सरवर फिरून. तर चटणी बी सुद्धा एकदम छान लागेल आणि त्याच्यात आपण कसं दही जर असलं तर थोडं दहीसुद्धा टाकू शकतो, त्याने अजून पण टेस्ट वाढेल. तर बघा मंडळी, हे घेणार आहे मिक्सरवर फिरून. तर मिक्सरवर फिरून घेतल्यानंतर याच्यात टाका थोडाफार कढीपत्ता, सांबार, जिरं आणि लसूण याचा तडका दिल्यानंतर कसं की एकदम टेस्ट याची वाढणार आहे. आणि थोडंसे हळदसुद्धा आपल्याला चवीपुरती टाकायची आहे. हळद टाकल्यानंतर चव पण वाढेल आणि कलर पण छान होईल. तर असं झालं आहे आपला तडका तयार. आणि हे बघा खूप छान असं नाश्त्यासोबत खाण्यासाठी झाला आहे आपला चटणी तयार. तर हे बघा मंडळी, मी घेतला आहे आपलं पॅन. तर हे जे आपण डोसे बनवायचा जो तवा आहे तर त्याच्यावरच हे बनवायचं आहे. बघा असं खूप छान आणि मुलांसाठी एकदम खायला टेस्टी लागणारा आपला नाश्ता हा तयार आहे. तर बघा मंडळी, दोन्हीकडून पण पलटून घेतलं आणि थोडंफार तेल पण टाकलं नाही आणि खमंग होऊ द्यायचं. कारण आज कसं थोडं जाडच बनवून घेतली होती मी ही पोळी. तर थोडं आपल्याला हे होऊ द्यायचं आहे. आणि याच पिठाचं बनवूया छान प्रकारे आप्पे. तर बघा याचे आप्पेसुद्धा इतके छान झाले. तर असा बनवला होता हा नाश्ता. तर आपल्याला जर आवडला असेल तर नक्कीच करून बघा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा. असाच नवीन ब्लॉग तुमच्यासाठी घेऊन येईल. तोपर्यंत बाय बाय.